नमस्कार मंडळी. आजच्या दुपारच्या जेवणामध्ये मी चवळी बटाटा वांग केलं होतं. अगदी माझ्या पद्धतीने मी केलेलं. पण ही चवळी बटाटा वांग भाजी आवर्जून कोकणात केली जाते. कोकणामध्ये कोणत्याही कार्यक्रमात, समारंभात ही भाजी असते म्हणजे असते. जशी काही ठिकाणी वांग बटाट्याची भाजी असते, तशीच लग्नाच्या कार्यक्रमामध्ये कोकणात ही अशी भाजी असते. तर मंडळी, ही भाजी मी कशी केली ते दाखवणार आहे. चवळी काही मी भिजत घातली नव्हती. डायरेक्ट कुकरला 4 ते 5 शिट्ट्यामध्ये थोडंसं मीठ घालून चवळी छान शिजवून घेतली. कढईमध्ये 4 पळी तेल घातलं. 2 कांदे बारीक चिरलेले त्यामध्ये टाकून चांगले परतून घेतले. 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले त्यामध्ये टाकले. तेही चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. तुम्ही या ठिकाणी 1 चमचा आलं लसूण पेस्टही घालू शकता. 2 बटाटे, 1 वांग टाकलं आणि तेही चांगलं परतून घेतलं. 1 चमचा हळद टाकलेली आहे. 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे कोल्हापुरी चटणी तेही टाकून चांगले परतून घेतलं. शिजवलेली चवळी त्यामध्ये टाकून छान अशी एक उकळी काढली भाजीला. भाजी छान शिजलेली आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचं किस मात्र टाकायला विसरू नका.